श्री स्वामी समर्थ. आजच्या या भागात आपण संपूर्ण हरिपाठाच्या चरण 7, 8, 9, 10, 11, 12, 13 या चरणाचा मराठी अर्थ ऐकणार आहोत. चरण 7. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांचे. नाही ज्यांसी भक्ती ते पतित अभक्त, हरिसिही न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. म्हणजे ज्यांना पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून जे हरिविषयीच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत, म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचे भजन कसे करील? जे वायफळ बडबड करणारे झोपेत बरळल्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात असल्यांना दीनदयाळ कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहांमध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. चरण 8. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैतांचे बंधन न बाधीजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लावा व या साधनाने तू लक्ष्मीपतीस वश करून घे. म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाने मनाने तसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच आहे. वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणे हा जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक जीवाचा आत्मा जो राम आहे त्यांचे तू भजन कर. अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे, अर्थात जीवाने त्याचे भजन करणे अवश्यच आहे. एकतत्व हरी त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात त्यास मी आणि तू इत्यादी द्वैत बंधनाची बाधा होत नाही. योग्यांना 17व्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे तेच सुख तेच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्ये आहे. बाळपणीचे प्रल्हादाचे जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठासला व त्यामुळे कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्भवाला त्याला मिळाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाम सर्व परमार्थिक साधनात सोपे असून ते सर्व मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे. कारण हरीचे नाम कोणी घेत नाही, त्याची सुलभता योग्यता जाणून ते नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. चरण 9. विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मनी नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैटा कैसा होय. द्वैत्वाची झाडणी गुरु विन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान, नामपाठ मौन प्रपंचाचे. विष्णूचे नामस्मरणा वाचून इतर जप करणारा आणि रामकृष्ण स्वरूपी ज्यांचे मन नाही त्यांचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाण्याचा मार्ग ज्याला माहीत नाही तो हतभागी होय. ज्याची वस्ती रामकृष्ण रूपी कशी होईल, म्हणजे रामकृष्ण रूपी ऐक्याला तो कसा पावेल? जो ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहम मी हे द्वैताची उत्पत्ती झाली, त्या द्वैताचा नाश ब्रह्मरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. ते ज्ञान देणारे गुरु
साधकाला ते मिळालेच नाही तर त्याला तो परमात्मा कसा मिळेल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुण साकार रूपाचे ध्यान आहे आणि त्यांच्याच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले आहे. चरण 10. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विन धावाया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणजे हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा संगम जो ज्या प्रयागात जातो अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो तर त्याचे ते करणे सर्वतः व्यर्थ आहे. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी आहे. त्याला पापातून सोडवण्यासाठी हरी वाचून दुसरा कोण धाव घेणार आहे? भगवंताच्या नामाने पातकापासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकीने रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जे भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. चरण 11. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पयागाध, पळे भूतपादा भय याचे. ज्ञान म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्निरूप होते. त्याप्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरीच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्या धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्य बाधा नाहीशी होते इतकेच नव्हे तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. चरण 12. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. परी याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. म्हणजे कितीही तीर्थयात्रा केल्या, अनेक व्रत नियमाचे आचरण केले तरी हरीवर दृढ विश्वास असल्या वाचून ती सफळ होणार नाहीत. याकरिता हा व्यर्थशीन का करता? हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो. अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणे ते पाऱ्याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणे हरिनामा वाचून इतर साधनांनी भगवत प्राप्ती होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे गुरु निवृत्तीनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला. म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. चरण 13. समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्रद्दी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपाने वास्तव्य करणाऱ्या हरींचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी प्राप्त होते. जर बुद्धीतील सजाती आदी भेद केले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही.
केशवास यथार्थत्वे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे, या वाचून दुसरे नाही. त्यानेच जगातील सर्व सिद्धीचा लाभ होतो. तृद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमा, गरिमा इत्यादी. अष्टप्रकारच्या सिद्धी यांचा निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला तरी जोपर्यंत परमानंदरूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणीमात्राला रमवणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चालू आहे. या पुढील चरणांचा अर्थ आपण पुढील भागात पाहू. श्री स्वामी समर्थ.